गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। सरपंच तुमचं काळीच पळून गेलं. का गेलता इच्छा की का गेलतो पार्टी द्यावी लागेल म्हणून अरे का सागर सरपंच तुमच्या दातात निघलंय का सरपंच? खाऊन खाऊन मला बी मला सुद्धा अव ह्या गुणामुळेच मी आपलं म्हणलं चला रानात घर गावगाडा सगळा सोडून दिलतात। नाही पण कळलं का? लेबर आपली परिस्थिती काय 4 पैशासाठी पळून जायचं का आब्रू घाला होता अहो, का? पण मी एक नाही 10 पार्टी देईन काय माझ्या चॅलेंज लावता का काय 10 पार्टी देणाराच सरपंच तोंड बघा। हा पार्टी देणार म्हण एकदा जेवण मागितलं तर म्हणतो देऊ आज देऊ उद्या देऊ परवा, हा पार्टी देणारा वय हा? आणि तुम्ही म्हणता याला पार्टी द्या। नाही सांगतात अजून बी दिल का नाही ते. इथनं माग तुमच्या पोरांनी तुम्ही माझ्या जीवा पार्टी केल्यात उधारे आणू आणू हा लय दिल्या पार्टी सागर तू आता का नव्हता पुराव्याला बोल की आता काय कसं तोंड शिवल्यावानी करतो या बोल की आता व्हायचं काहीतरी पाटलाला अहो राहू द्या तुमचं आता बस झालं। बरेच दिवस आपली पार्टी नाही झाली हा, पार्टी नाही झाली आता उन्हाळ्याचे दिवस आहे वनभोजन हे करू की आपण। अहो, आजच करू की कशाला उशीर त्याला, चांगल्या कामाला उशीर नाही लावायचा, लगेच करू टाका आजच्या आजच नियोजन करू। ठरवा मग काय ठरवायला काय त्याला करायचं लगेच आणि त्याचं काय तुम्ही काळजी करताय। आणि काय म्हणतोय माहितीये मी त्या अर्जुन दादाला सांगू नका नाश केला, आता सगळ्या आपल्या पार्टीचं इस्कूट करून टाकतोय ती, त्याला नका घेऊ आपला आपण त्याला माहितीच होऊन देऊ नका अजिबात। कळलं तर काय कळतंय त्याला, माहितीच होऊन द्यायचं नाही त्याला, कशाला माहिती होऊन द्यायचंय, करू की आपण। कुणाला म्हणताय काय प्रत्येकाला माहिती आहे कोण चांगलं आणि कोण वाईट ती, या अर्जुनला म्हणतो वय असं। अरे अर्जुन तू तर गबस ही एवढी शहाणी तो तेव्हा तुला न्यायला लागलं तू पार्टीला तवा अर्जुन तू बोलू नको, तुझा स्वभाव मला माहिती आहे, लोकांच्या अन्नात तू माती मिसळणारा माणूस आहेस काय। पाटील मी नाही तसं करणार, मी किती थोडस खाईन आणि आपलं साईडला जाऊन बसीन, उगाच सगळे बोलतात का तुला। अव ती म्हणतात ना जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी गत आहे त्या अर्जुनची हा तुम्ही राव ती मोक्यात नका घेऊ असं माझं तर विचार आहे भाऊ। तुमचं काय म्हणणं आहे मला ह्याच्यावर माहित नाही, तुमचं काय म्हणणं आहे सरपंच? काय नको आपलं तर काय मत नाही बाबा, नको त्याला त्याच्याकडे काम करून काय होत तुम्हाला घ्या त्याला अर्जुन, बरं असू द्या चला, बोलवा त्याला पण काम करील जाऊ द्या मग घ्यायचं होय. घेऊन टाक। का पाटील मला जर नाही घेतलं तर मी चेष्टा करत नाही, मी बी नावाचा अर्जुन आहे पण मी किती 1-2 घास खाईन राव तेवढ्यासाठी मला का ठेवताय। बर बाबा चल 2 घास खाशील ना ह्याच्यावर काय करणार आहे तू। तसंच करायचं फक्त काम करून घ्यायचं ना आणि जेवायचं थोडंफार काय होतंय एका हाडकाने काय व्हायचं चला चला बर चल चल अर्जुन चल चल उघडीवाणी पण खातो बोकडावानी तो हो म्हणून नको म्हणतोय मी। पण सरपंच तो तरी काय पोटाच्या वर खाणार आहे का राव, चला असू द्या। बरं चला, असू द्या चला. तुम्ही म्हणताय सगळे म्हणून चला। आणि नियोजन कोणाच्या हातचं करायचं? सरपंच पाटील आहे ते आपण चला एवढी फक्त शहाणी काही दोघं त्यांनीच काढलाय विषय चला। आणि नाही तुला लई कडवडत होता होय ती एवढे दिवस पार्टी सोडून अहो गेला. मी तुमच्या हे डोक्यात येत नाही, लका मला तुमच्या रानातलं काम होतं नांगर चालली होती माझी अहो, तुमच्या डोक्यात हेच येत नाही, माझ्या डोक्यात होतं जेवणाचं लावायची कशी। अयो आता माझं माणूस
हो मामाज भाई हो. आम्हाला चिकन पाहिजे 1-2 किलो करा आणि देताना चांगलं द्या. काय कसं आहे चांगल्या कामासाठी लागायचंय आणि महत्वाचं त्यात आपल्याला थोडंफार काहीतरी पाहिजे. काय मुंडकी पाय वगैरे काही असलं तर चिकन असताना मुडकीन पाय कशाला? तुम्हाला काय करायचंय? आमचं वनभोजन आहे, आमचं आम्ही काय बी करू. वन भोजन पण चिकन असताना पाय मुंडीची काय गरज आहे त्याला? तुम्हाला काय सांगितलं तेवढं त्याचं काम करा, बाकीचं काहीच करू नका. गावची महिन माणसं मोठी मोठी येणार जेवायसाठी. मग चिकन बाद झालं की त्यांना पाय मुंडी कशाला? नाही नाही, मी सांगतोय तसं द्या करून. मला पाय मुंडी देऊ का चिकन देऊ? चिकन बी द्या आणि थोडीफार मुंडकीन पाय बी द्या. कसं आहे सरपंच द्यायच्यात, पाटील द्यायचे, ती वनभोजन आहे ना त्याच्यामुळं. अहो पण त्यांना एवढ्या चांगल्या लोकांचा मुंडकी पाय घालताय काय? तुम्हाला काय मग करायचंय? फक्त कोणाशी बोलू नका आणि कोणाला काय म्हणू नका. मी सांगितलं तेवढं माझे मला त्या पटकन उर का तुमचं तुम्ही. नुसतं लेग पीस टाकू का सरपंचाला? काय नको, सरसकट करा आणि मुंडकी बिडकी स्वच्छ करून द्या. बघा अर्जुन दादा, दी तुम्ही पाय देतो, मुंडकी देतो, तो अजून काय म्हटलं तर अजून भरून देतो मी. पण सरपंचापाशी पाटलापाशी माझी आबरू जाता का मला, नाही तर माझ्यावर आबाळ येईल. मोहम्मद भाई, अहो घरी ते खाते तू वांगी आणि गावात येऊन काय बस म्हणतो बोकाळ खाल्लं बोकाळ. अहो घरी गेलं तर डाळे डोळे खाते ते आणि नाही ते तुला बाप जावते ती. म्हणून मी सांगितलं मला फक्त व्यवस्थित करून द्या. मुंडकी आणि पाय हे मात्र व्यवस्थित करून द्यायचं तुमचं काम. ओके मोहम्मद भाई, बसू का मी तर ओळखा? बस बस अर्जुन दादा बस, ओके करून देतो तुला. बाय बसतोय मी. ओके हा, एकदम तोंडाने खाय येईल असं करून देतो. ठीक आहे. अर्जुन दादा झोपला काय? काय मोहम्मद भाई, झालं की तयार? सारं दिलंय का? सगळं ओके, मुंडकी पाय चिकन सगळं ओके करून दिलंय. हा, काय टेन्शन नाही. सरपंच तोंडाने खात्यात, पाटील पण तोंडाने खात्यात. हे मोहम्मद भाई, आपला विश्वास आहे तुमच्यावर. ओके ओके ओके. हा, दे. अर्जुन दादा वन भोजन पार्टीला येरवाडी जा, मध्ये आधी थांबू नकोच. नाही नाही, जातो मोहम्मद भाई. का थांबणार आहे? स्टॉप घेणार आहे कुठं? नाही नाही, जातो मी, येतो मी, काय टेन्शन नाही, येतो मी. आणि अर्जुन दादा पैसे? मोहम्मद भाई, आजपर्यंत कधी आम्ही कोणाचं पैसे दिले तेव्हा तुमचं द्यायचो नाही असं आहे का? ते सरपंच आणि पाटील तुमचं तुम्ही तुमच्या बघून मोठ्या घ्या. व्यवस्थित करून दिल्या, पाय व्यवस्थित करून दिलं, चिकनचं पीस व्यवस्थित मारून दिलं, आणि तुम्ही म्हणताय पैसे? आपण यात माझे काय चूक आहे आता भाई? आता त्यांना तुमचं नाव सांगितलं म्हणून मी तुमचे पैसे आलो. तुमचं तुम्ही बघा, मला काय आहे, मी येतो. हो का मोहम्मद भाई, तुमच्या बी कोसळला आभार आणि माझ्या बी कोसळला आभार. तर आता कसं आहे, हे सरपंच पाटील हे तुमचं तुम्ही बघा, माझा मी जातो. मला त्यांना गडबडीनं बोलावलं, ते तुमचं तुम्ही कसं करायचं ते करा, निघतो मी. आता अरे एक डोक्याला तापच झाला गाड्या. आता कधी सरपंच आणि पाटील पैसे द्यायचं? ह्यांच्या चुनाळी व्यवस्थित करून द्या, मुंडकी व्यवस्थित करून द्या, पाय व्यवस्थित करून द्या. घेणं ना देणं आणि फुकटचीच हमालकी झाली एक. आपलंच दाट आणि आपलंच होट, कुणाला काय बोलावं हीच काय कळाना. बसतो आता. पाटील तुम्हाला सांगत होते नाशक्याला मटण आणायला लावू नका म्हणून. हो सरपंच रामदेव राव ते कामाचा माणूस आहे, काम करून घ्यायचं फक्त. कांदे कोथिंबीर बावळा ते कुणाच ठेव माणूस. अहो, चालला विषय काय अहो, ऐका की, मी काय काय आणलं ते सांगते पाटील. सागर हा? बावळा त्याला का चल. इथं पुरी तयारी झाली फार. काय तुम्ही राव, खरंच त्या अर्जुन दादाला नव्हतं सांगायला पाहिजे. मग तुम्ही हाताने सागर. डोक्याला ताप केलाय. येईल ना तो आणाल ना, अजून आपली तयारी व्हायची ना. झाले तर जमा ही कापून आणलंय, काय राहिलंय सगळं काय? कापून आणलंय. येईल तो. ए, सगळ्यांनी शांत बसा, पाटलाचा विश्वास यायचा. हा, येईल. तुम्हाला चला. कळतच येऊ नाही. द्या, कळेल. चला तुम्ही. सगळं ओरखल्यावर नियोजन फार. लावू. आणि येऊ दे. जेवल का माणूस का झोपल उपाशी? नाही, नाही, जेवून ए, बोल. पाटील मी एकदा सांगू का काय आणले मी? हा. चल तू गपच होय. काय ते हे काय माणूस आहे का काय? आपण सागर तेवढे ह्यांनी काम चांगलं केलं बघा मेंबरनी. कांदा कोथमीर कढीपत्ता सगळं आला घेऊन.
आणि हो का सगळं सामान बिमान आणले. आणलंय ना? मगाशी नुसतं तीच सांगाय होतो मोठ्यानी, तर तुम्ही म्हणताय काय ओरडतो या. वरटतो ते तो भाजी विक्रीचा कसं करतो, कांदे बटाटे लसूण तसा बोंबलत चालला. अहो, ना काय काय आणलं हे सांगत होतो मी. मंडईमध्ये कामाला असल्यावानी करतोय. अहो, नाही सागरला का चुल आहे ना 6 महिने झालं पिटून, तरी ह्यांचा तो विश्वास येईना अजून. हा पाटील कवा येतं ते बटन घेऊन? येईल सरपंच राव, येईल तो. कधी 6 महिन्याने येईल का? 6 महिन्याने कशाला येईल आता तो? अण्णा हो का गोळा केलेलं सरपण निम जळले. आल्यावर तुमची जबाबदारी सरपण गोळा करायला हवा. अरे पण तुम्हाला सरपंच गोळा करून चूल पेटवर सांगितले कोणी येऊस तोवर? हा, आणि मग ही तुम्हाला तयारी- डोकी बिकी आहे का ना, डोकी का खोकी तुमची? तुम्ही काय म्हणलाय का आम्हाला त्याला बोलावलंय लावा की सरपंच. सागर घेऊन ए, जायचं ए, ना. ए, सागर ह्यामुळे तर मी माणसं सोडल्यात आणि रानात राहतो जाऊ. सरपंच बघा, अर्जुन आला चिकन घेऊन. लय कालवा चालला होता तुमचा. नागावाने डुलत डुलत आलाय. हा तर पिऊन आलाय. नाही मी हा, कसं काय नाही. त्या मी नाही पेत कधी. आणि हे काय डुलतोय नाही पेत काय म्हणतोय? अहो मला जर कोणी टेन्शन दिलं ना तर मला अकलीचं औषध घेतल्याशिवाय जमतच नाही. राज्य इकडे चल. अहो काय चल गावात गेलो तर मी म्हणलं पाटलाचं आणि सरपंचाचं नाव सांगितलं. अगोदर आणि नंतर बोलत बस. आण. हो का आणले जरा बघ दे नाही तर सांडशील. घ्या. हा, बोल आता काय बोलत होता, बोल. गच्चीवर राहिला. म्हणजे काम करून बी परत उलट्या बोंब आमच्याच म्हणायचं का? सांगितलेलं केलं. अरे तुला काम सांगितलं होतं, असं डुलत यायला नव्हतं सांगितलं तुला. अहो तुमच्यामुळे टेन्शन आलं. मी म्हणलं ती पाटलांना आणि सरपंचांना सांगितलं बाबा पातेल्यात ती घेतलं चिकन तर ती म्हणले नाही नाही. नाही 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 नाही. सरपंच हे म्हणतात ना नासक्या, हे नासकच आहे बघ. हा, ती जाऊन द्या ती नासकी असू द्या पण तुमची गावात किंमत नाही चिकन उधार द्यायला सरपंचाची पाटलाची. कोण म्हणतो? आता काय अरे सांगताय ते तुम्ही? नशेच्या नादात काय बी अय, बोलतात काय? भाऊ, इथं काय मेंबर आहे वय, मेंबरचं नाव सांगितलं असतं वडू आणलं ए. असतं. अरे 5 किलोनी चल काम कर, उरक जास्त बोल नको. काय सगळं कांद सोलून आणलं तर काय काम काय कर. ते जायचं तुझं? हा? हा? तुम्ही ग बसा मी चिरतो सगळं. काम करून बी आम्हाला तू उलट नाव काय तर मी ठेवते मसाला ती. हे काढतोय. अण्णा तर काम कर बाबा. ती जाऊ दे मी काय म्हणतोय ऐका की. लावा की. आता जाऊ दे ती कामात. पाटील बरं अर्जुन दादा, हा एक काम करायचं तुम्हाला सांगतो. सांगा की. हा, ते सरपंच संपलंय बघा आता हो. तुझी वाट बघून बघून आहे ना सगळं जळालं सरपंच. तेवढं सरपंच घेऊन ये तिथनं. किती वेळ लावलाय? बरोबर लगेच लगेच चालू हा, चल सरपंच लगेच घेऊन. घेऊन ये चल. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? म्हणजे आपलं इथलं उरकून आलोच म्हणजे आपण मी. निघू. सरपंच गोळा झाले. काय टेन्शन घ्यावं नका. हा. बरं, थांब. सरपंच ते काय तर आधी सरपंच पहिलं. तुला हा कळतं का नाही? झाड मानलं तर मी घेऊन यायचे माझे. आणि चूल बघ तिथं, चूल बघ. जाशील चुलीत, नाही नाही जळशील. आपण जवळचं कशाला काम सांगितलं पाटील. थांब की, सरपंच आणलं ना महत्वाचं काम झालं. सरपंच चिरारा हे पटापट शिजून खाऊन जाऊ. जाऊ दे बरं द्या. ए उरका की. मिनिटाचं काम. देऊ का मी येते. ही कांदा टमाटर काय करायची? ते आला का नाही सरपंच घेऊन. सरपंच तुम्ही चिकन टाकायचं लगेच पटकन. टाकतो. त्याला मी लगेच हाकलतो. चालतंय. ऐका की आपलं तेल बिल आणलं असेल की, त्याला म्हणा तेल आण. नाही नाही नाही, नाही मग? आता तुझ्या ऐका आणलंय. की पाटलीन रानात गेली ना मग घरनं एक एक काम सांगा त्याला ते गेले पिला ते पिऊन येणार सरपंच ते. काम नका सांगाय. पिऊन येईल नासाडी करत राव अण्णा तुम्ही आपल्याला म्हणलाय 2 तसं. घास नीट खाऊन द्यायचं नाही. आणि सागर म्हणतो ती बरोबर आहे. सरपंच झालं का नाही तर अण्णा झाले एकच काम करा हाकलूनच दे. नाही, त्याला हाकलूनच देऊ. थांब येऊ दे त्याला सरपंच घेऊन. झालं ना सरपंच हो, सगळं झालं. हे. तुम्ही आवाज दे. अर्जुन आला 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 तो अर्जुन पण आला. आई शपथ काय खरं नाही बाबा ह्याचं. अर्जुन सांगितलं हा. त्याला विश्वासच तुला ठेवला. सांगितलं काय आणि तू करतोय काय? बाबा उठ तुझा नीट करा बघ. त्या तुझ्या ह्या कर्तृत्वामुळे आहे ना 4 माणसात माझी इज्जत जाते बघ, नाव ठेवतात. तू हालीत ना. म्हणजे कामापुरतं जवळ खायच्या वेळेस जावं निघून. अरे गुन्ह्याने कुठे खातोस तू? निघित ना, जास्त बोलू नको. पियाला तुझ्याला दिमडी भरची नकर. अरे. बरोबर घ्यायचं खालीच ना, तुम्हाला हाल. बोलवून काम करायसाठी. चल तिकडे. बरोबर आहे. सागर हाकलला त्याला आता. अण्णा तो का आलं परत? आलं का हे? हो अरे पाटील. तुला काय सांगितलं? तू हाल बरं येत ना. तुला जा म्हणलाय ना, तुझ्यामुळे माझी हो. आबरू गेली. भूक मला बिराव थोडस खाणार मी नाही तुम्हाला ताप बीप काय देणार. तू हलतो काय? माझं डोकं खाऊ नको बरं का अर्जुन, तुला सांगतो मी. अहो गोडीत सांगतो तुला, गोडीत. पाटील मी कधी चुकीचं वागतो का तुमच्याशी? अर्जुन हो. तुला जा म्हणतोय मी, मला तुझं काही ऐकायचं नाही.
पाटीलराव हल तू हल. मला बी अर्जुन म्हणतात नावाचा कसं जेवताय ते मी बी बघतो. अरे जा नका धमकी देऊ पळ. कोण धमकी देत हल. काम घेतले करून हल तू, हल. हल इथं. चिकन आणायचा हल, हल. आणि खायच्या वेळेस हाकलून देताय. कुत्र्याचं तर येईल का तुमचे पैसे? तू जा गपचूप. जातो आम्ही काही तो खाऊ देतोय हो, कोणाला. सरपंच आता तुम्ही काय नुसतं त्याला हलवत बसलं टाकायचं चिकन बिकन कोण टाकायचं. आमच्या तोंडाचा नाही जाळ झाला तुम्ही त्या चुलीचा जाळ करा अगोदर बघा त्याच्या तसं नव्हतं म्हणत मी की तुम्ही नका त्या अर्जुन दादा तोंडाला तोंड लागू. तुम्ही ग बसा. पाटील तपलं ती बघा विश्वास. चुलीचा जाळ करा की आता तोंडाचा मग जाळ करतो ना. आहे, पण चुलीचा करा. मेंबर उठा ते बघा चुल. हो तुम्ही बघा ते चला चला तू काय बसलाय डोकं खाजूत. उठ उठ. काय काय सामान द्यायचं चटणी हे. नाही मला ही पटलं नाही. हो तात्या हा. तुम्ही राव सांगा राव तुम्ही मोठे माणसं आहेत आमच्यापेक्षा. ऐकलं पाहिजे ना. हा? सांगा त्याला. नाही मला ही पटलं नाही. बिचारांनी लागा सरपण आणलं आणि त्याला हाकलून दिलाय. ए, अयो अण्णा पण सगळं खरं होय सरपंच. अर्जुन दादा शिवाय आचार्यच नाही कोण आपलं. कोणच नाही ती सांगते तुम्हाला तर आकलीच आहे ना त्याला. करेल सरपंच म्हणलं मी करतो म्हणून करेल. चल जाऊ दे. काय होईल खरा टाळणी कसं बी होईल. चला तू नको मला सांगू. अर्जुन चांगला आचार्य म्हणून मागच्या वेळेस काय केलं माहिती आहे ना त्याने. काय केलं? हा खंडीभर मीठ टाकलं होतं आणि चटणी टाकली होती त्याच्यात. काय काय सांगता राव. अर्जुन सारखं कालवण कोण बनवतं का? चव आहे का तू त्या कर यादव? गप्रा. तू काय? बोलूच नको. आपण चांगलं सांगायचं काम केलं बाबा. या सरपंचाला जमतय नाही जमत लागा राव. बोलवा त्याला गुडीत. कशाला मोकातलं हे करत बसताय तुम्ही? मेंबर सागर तुम्हाला त्याचं लय पोळका येत असं ना तुम्ही बी निघा. चला हाला हले हले दोघं बी. चला. ए बाबा खायचं काम करू. नाही पुळका नाही तुमच्या निवाद. बाजू घेताय मी करतोय ना. सर तुमच्या निवाद हो द्या. मग उठ. करू लाग. चल हो का काय सुलतोय मी. हो का सुलतोय. मी झोपतो. सरपंच टाका तुम्ही. तुला कानपडात लावलं कळून का झोपतोय काय म्हणलं. करावं तुम्ही चिकन माझं आहे का तुम्ही. आपलं मी कडीपत्ता सुलतोय. मेंबर सगळं खरं. पोरग कुठे आहे माझा दादू? तुला तर माहिती बाबा तुझं पोरग. दादा अरे पार्टी आपली वन भोजन. बस बाबा बस. सरपंचाला म्हणा भारी बनवायचं. सागर तुझ्या पोराचा डबा खातो बर का. हा. नाही तर म्हणशील परत. खाऊ दे गेला का. ह्यांचं कवा शिजायचं संध्याकाळी. डबा तर खाऊ दे. होय होय बाबा बाप पण बोलतो तसंच गेलंय तसंच बोलतोय. हा होय की मग. ए, मग दर तुझा डबा बाप तर पैसा बेटा. दे गं. तू बस आता. झालं का बाबा तुझं. बरोबर. एकदम जाणार. उठ की आता. पोरानं डबा आणून हा, गेला उठ, उठ. खाल्ला. कधी नाही मिळलं आणि गटकन गिळलं. सारखा बुकेसलेलाच आहे आहे का नाही. बरोबर का ग सरपंच झालं का नाही? पळी घेते तिथली. अण्णा नाही मागाशी म्हणलेलं तोंडाला आलत ना. तोंडाला जाळ करा शिजवा आता. झोपाचं वर अण्णा झोपा. मी तर झोपणार नका होतो बाबा, झोपाय जाऊ दे. तुम्हाला आणलं इथं. हो, मदत करा. करू नका. सागर पाणी पितो थोडा. थोडं पाणी केलं पितो. आमचं आम्ही काम. तिकडे झोपू दे. ए पोरा, अरे उठ रे तिकडे, ठेव तिकडे. तिकडे उचल. ठेव तिकडे. काम नको बोलायला लय पोपट पंची वेळ रे. हा? गं. ठेव तिकडं. पाटलीन बाई आम्हाला कशाला बोलवून घेतला. एक तरी हाय पपई पिकली झाडाला. अगं लय की आहे ते बघा की अगं एवढी मोठी बाग आहे ताय. तिथून तिथून बघत आलो. आशा ताई बघ ग तिकडं. मला तर एक बी दिसा नाही. अगं हाय ते की बघा चांगली पिकलेली नाही तुम्हाला खायला दोघींना बी एक एक बघा. दिसानाच पिकलेली तर काय नाही झाड फालतं घातलं. ह्यो का हिरवगार दोड बघा. ह्यो का त्या तिथं बघ बरं एक पिकलेलं होतं बघ बरं तिकडं. होय हो ताई. पण यांच्या हातात काय आहे. तुम्ही काय चालवलं. अगं बाई त्यांना डबा आणलाय. मग ह्यासाठी बोलावलंय काय आम्हाला सोबत सोबतीला काय डबा लय वज होतय वय मला माझ्या नवऱ्याचा. काहीतरीच उगच तुम्ही तर तुम्हाला तुमच्या भल्यासाठी बोलावलंय का कशासाठी. अगं भाकरीला काय मी येईन घेऊन पण तुम्ही हाय की जोडीला. मग मग तुम्ही आणलंय तुम्हाला वाटलं आपले पपईच्या निमित्ताने बोलवावं. पण हाय का झाडाला एक तरी पिपली पपई सांगा बरं. अगं लय हाय त्या तुम्ही माझ्याच पशी गुरु गुरु हिंडताया. पाटलीन बाय हा कर य काय घरी गेलो होतो. हा
तुमच्याकडेच काम होत. काय रे काय सांग बोल मग बरं का. पटकन. हे मला पाटलांना सांगितलं मला गायचा हा आणि 4 भाकरी घेऊन ये. कशाला? तिकडे वन जेवणाला. अगो बया वनभोजन आहे वय. हो आणि मला कसं पाटील काय बोललं नाहीत? आता ती आहे की ती काय कोण हा. कोण रे? बोल पटकन. कोण 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 हाय? कोण आहे? सांग तू पण माझं नाव नाही बाबा सांगायचं. अरे तू माझ्या लेकर सरायला का मला मावशी म्हणतो तू अर्जुन? बघ आणि नाही तुझं तर कशाला सांगेन? नाहीतर मोकार माझ्या उराला वाळूला. सांग रे मला. नाही मी कुणाला सांगत. सांग मला तू. ती नाही वय शेवंता. वय हो आली कुठं? वन भोजनाला. आली वय. हो होय का? चल तिच्याकडे बघते आता कशी आहे चटणी कुठती बघ तिच्यावर. चल का पण मी नाही बाबा संग यायचो. नाही मला दाखव तू लांबणी. बघ तुझं कशी करते तू मला लांबणी दाखव. पाटलीन बाय मोठा घरण पोकळ वासा वारा जाय भसा भसा असले तुमची काम झाल्यात. बघते की आता जाऊन कशी जाते ती. हा माहिती सांगितलंय ना मला. तू दाखव तेवढं. मी म्हणते ना तुला कुठं येते. बघ तुला सांगतो सारा हा. कोणाचा हा तुमच्यात रानाच्या कडेला हा. आहे. तिथं जा पण बाबा मी काय तिथं येऊ शकत नाही. तू येऊ नको. हा. मी बघ दोघाची चटणी करते. चल. माझं नाव देऊ सांग नाही नको. नाही नाही चल पटा पटा चल. मेंबर ये शिजले झोपले तर. शिजले का? बघ बघ काय त्यांना उठवायची का नको? कशाला उठवायचं त्यांना? झोपू दे झोपल्यात. पोटात बस असल्याशिवाय झोपल्यात होय ते. मग खाऊन आपल्याला काय. पाटील बी त्या कोणाचा नाही. पाटील बी नाही स्वागर बी नाही. काय शेणीत जावं ते. नको, इथं झोपल्यात बघ. झोप. हा. बघ की आता ते टाकून. ह्यांना झोपा लागल्या त्या. होय व. ऐ ऐ उठा की. काय काय हे काय? काय ग? ही काय? हे ह्याच्यामुळे वय घरचं गोड लागाना. काय झालं काय? झालं काय म्हणजे? आता तुम्हाला झोप आली का? झोप पिण्याची निशा केली तुम्ही. डोळण बिळण लाल जरत असं काय झोपला या? हा काय झालं ग? अहो काय तुम्हाला पाहिजे होतं? जेवायला इथं पार्टी केली. भाकरी थापल्या नाही वय त्या शेवंतीने? हा का मला सांगितलं? शेवंता आता कोणची म्हणजे मला विचारा. तुला कोणी सांगितलं ग काय? कोणी काय कशाला सांगाय पाहिजे? उगाच बडा 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 लावलंय ऐकून घेतोय म्हणून. होय का? ऐकू घेतोय म्हणून. कुठं गेली ती? चांगली झोप लागली होती. कुठं गेली ती शेवंती? कोणची शेवंती? अहो तुम्हाला भाकरी पाहिजे होत्या ना. तिला न तुम्हाला 2 4 कोण सांगितलं तुला? सांगितलंय मला एक जणांनी. पण खरं का खोटं आहे ते सांगा. कोण सांगितलं त्याचं नाव सांग पहिले. ह्याच्यामुळं तर घरचं गोड लागा नाही. हा अगं. तिला बोलावली इथं. मला नाही बोलावली. माझ्या संग कुठं जायचं म्हणलं की लय लाज वाटती नाही का? बस माझ्या आई नको कुणा हा? ऐकून काय भडकू माझ्यावर. ऐकून आणि बडकून हा. आणि घरी निरोप दिलाय वय. 4 भाकरी घेऊन ये. तिला 2 आणि मला 2. मी कोण नोकरी नाही वय? हा काय अवघड अवघड म्हणताय? तिच्या संग जेवायला ह्याला लाज वाटत नाही. माझ्या संग थोडं फिराय सुद्धा लाज वाटती. हा आणि अवघड आहे. काही त्या वयात काय तुमचं वागणं ही बरं नाही. किती वय झाले तुमचं? काय हा एक एक तारा करता इथं काय शोभत नाही तुम्हाला? पाटील अहो, काय सोन्यासारखी बायको मिळाली आणि तुम्ही याला तुम्हाला ह्या वयात असं चुकतंय? काय पटतंय का नाही तुम्हाला? हा काय अवघड आहे बाबा तुमचं. कशाला तिला बोलवायची जेवायला? होय? आता हा? कसं झालंय माहितीये का? ह्यांनी बोलावली शेवंताबाई आणि आता तुम्ही गिरजाबाईला केलता का फोन? नाही नाही हा? नाही बाबा. ती कसं झालंय? डावळ्या शेजारी बांधला पावळा. वान नाही पण गुण लागते दोघाला एकमेकाचं. आई बरोबर आहे, आहे, बरोबर बरोबर आहे का बरोबर नाही? आहे. हा? ही तरी काय धुतलेल्या तांदळाचं आहे इथं. आलाय नाव आणि ही ठेवायचं. तरी हा? दोघं तशीच. नाही हो नाही आम्ही त्यातलं नाही नाही, तसलं नाही, नाही, अजिबात नाही तुम्ही तसलं करत त्यातलं नाही. नाही, नाही ती म्हणतात ना, हा. ही नाही त्यातली कडीला वाकडी असलं बोलणं झालं तुमच्या तुमचं. नवऱ्यासाठी काय आम्हाला नका नाव ठेवू. होय होय हा. नाही लय ठेवायचं. बडबड करू नका.
ए जा तू. हा, जाती पण तिने येऊ द्याच इथं बघा तिची चटणी करती. मी सांगितलं ते भाकरी ठेवून जा की. अहो पाटली बाय कुठं चालला? भाकरी आणा इकडं. दरा खा. हा लगेच पळायला लागला तुम्ही. खा. अहो पाटलीन बाय कशाला काय तुम्ही तर रागवायता करताय? मग कशाची गिरजाबाई आणि कशाचं शेवंताबाई काहीच नाही. माणसं कोण- लोक ते काय खोट आहे अहो का? कोणी बी काय म्हणल काय त्याला आमचं ठरलं सगळ्यांचं की मस्तपैकी उन्हाळा आहे आता कुठतरी वनभोजन करू. हा. मस्तपैकी थंडगार सावलीला झाडाच्या सानिध्यात हम्म. कुठतरी जेवण करू म्हणून आमचं ठरवलं. तुम्हाला कुणी काय सांगितलं असेल? कोणतरी असेल गावातलं. एवढं मनावर घेऊ नका. तुम्ही बी 2 घास पाटलावर बसून खा आणि मग जा. इथं कुणी नाही. तुम्हाला दिसतंय का? गिरजाबाई बी नाही शेवंताबाई बी नाही. कशाला कोणावर शंका घेता? कोणाचं ऐकून कोणावर विश्वास ठेवू नको ग. प्रपंचाचं आपल्या वाटुळ होईल वाटुळ. कोणी नाही, गिरजाबाई बी नाही आणि शेवंताबाई बी नाही. हे तुला कुणीतरी भडकून भडकून दिलंय. नाही नाही बिचारा सकाळ जर ना आमच्या बरं आहे. नाही कुठं गेला कुणाला फोन बी नाही. ती काय फोन तसंच देईन झोपलाय बिचारा. आमचं फक्त हे जेवणाचं नियोजन झालं की म्हणलं थंड ठिकाणी जाऊन आपलं मस्त वनभोजन करू, जीव खाऊन आराम करू म्हणून. सांगितलं त्याची चटणीच करते आता. बाबा, आम्हाला मला थांबा की तुमच्या जेवायला. चुगल्या केल्या त्यांना. नाही नाही जेवून जावा थांबा. 2 घास खाकी पाटलांवर आमच्या बरं खा. हा, तुम्हाला हा. सत्य काय आहे ते बघून जा. असं तुमच्याबद्दल नका मला जाऊ. भडकावलंय ना त्याचं बघतीच मी. त्याचं कातड काढा. हा. ते नंतर बघा. आता तुम्ही आलाय हा. आपण सगळी जीव हे बसा जेवून घेऊ मग. चलत 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 उठा जेवून पाटील घेऊ. उठा बसा. पाटलीन बाई तुम्ही वाडा घेता का? हा घेते की वाढायला. घेऊ द्या. पाटील हो सरपंच काय जेवण झालं का नाही तयार? ती काय आता जेवायचंय. बसा बसा मी वाढतो. अरे तू तर सगळ्या म्हणतात का ना आता काय बोलत नाही तुला. जाऊ दे मरू दे. त्यांना वय नको काय? नको ते- नको. ए, सागरला का चल त्याला मोकळ्यात मी घेऊ. आणतो. तुम्हाला काय करायचं? मी काय कालवण बाकीचं काय पातेलं काय येणार मला तर मी काय केलं वाटुळ. अरे काय केलं हे? पार्टीचं साड्या वाटोळ केलं तो. भाजलं मला. सागर शेवटी ह्याने का नाही आपल्या अन्नामध्ये माती मिसळलीच बघ. अहो तो मागाशीच म्हणत होता कसा जेवतोय तेच बघतो तुम्ही. मला वाटतं ना ह्याने मुद्दाम केले. आपण पार्टीला घेतलं नाही ना आणि मुद्दाम केलेलं आहे. त्याने खरं करून दाखव राव मागाच्या. त्यांना भाजले का बघा ते. काय बघता भाजलं का केलं वाटलं काय जेवढं त्यांनी काय एवढं कष्ट केलं सकाळपासून किती पळू पळू. सगळं मूड मी गेलं तर बघा सगळं आता. भाजी हिन नाही, नाही, बनवलं. नाही, इसवस बघितला का इसवस तुमचा? हा म्हण इसवासाने आणलाय काम करून घेतले. हाकलून द्यायची गरजच नव्हती. मी म्हणतो या ऐक बाबा तुझ्या मुळे बोलणं आम्हाला ऐक. गरजच नव्हती हाकलून द्यायची. थोडं पण हाव. नाही राहिलं ना. काय राहिलं नाही आता बघा ना तुम्ही त्यात. त्यामुळे हातात सुटलं. अहो का पुढं आलं. गरम पातेला हात लावायची काय गरज होती का? भाजणारच की तुला. त्या म्हणतात तसंच आहे सरपंच. मुदामच केला असेल. नाही मुद्दामच केला असेल. सकाळीच म्हणलं होतं ते. तुम्ही कसं जेवताय ती बघतो. नाही हो मी प्रेमानं गेलतो राव तुम्हाला वाढायसाठी. काय लखा काय अवघड बराबर डाव आहे रे साधला राव. हो पाटील इथनं पुढे तुमच्या सागरच्या सरपंचाच्या तात्याच्या पाया पडतो. पण ह्या नासक्या माणसाला परत आपल्या पार्टीत कधी आणायचं नाही. काही जरी हातापाया पडलं तरी आणायचं नाही. ध्यानात ठेवा. काय केलं बघितलं रे शेवट? हा मारलं सगळ्याच्या तोंडावर काय हाय का काय? अहो, पण सगळ्याच खरं झालं त्याला भाजलंय ती तुम्ही कुणी बघितलं का? ते तुम्हाला एक प्रेमाने वाढाय गेला काय होता. धरपडायची गरज होती का तिथं? वाढाय का माणसं नव्हती का अहो, काय? पण हेच त्याला- काय हेच ह्यालाच लय वाढा येतं त्याचं का? चुकलं होतं दुपारी तो पिऊन आलता म्हणून आता तो चांगला आला. पण आता भाजलं त्याला. ते विचारताय का तुम्ही त्याचं दुःख सुख? अहो अण्णा मी तुम्हाला खरं सांगू का? आम्हाला बोलावलं होतं पाटलीन बाईने राहणार. तर तिथं अर्जुन दादा आलं. अर्जुन दादाने पाटलीन बाईला सगळं सांगितलं की शेवंत आली. 4 दोघांना 2-2 भाकरी सांगितल्यात म्हणून तर पाटलीन बाई एवढी तावात आली. मग आम्ही त्यांच्या पाठीमाग नाही बाई आम्ही. बघा सरपंच तुम्हाला वाटतं ना पाटील अर्जुनला काम सांगतो लय राबवतो. अहो गुणच त्याचा असं आहे. हा आग लावायचंच काम करतो फक्त. कदा ते आणला काय अर्जुन काय असं बरीक असं केलं सगळ्यात भांडणं लावली केलं. हा चांगलं नाही केलं नाही. माझ्याकडून सर्व काम करून घेतली पाटलानं आणि सरपंचानं. मग तुम्ही असं का केलंय? खायच्याच वेळेस मला हाकलून दिलं म्हणल्या मला राग येणारच की. मग असं करायचं वय. मग आता त्यांना दाखवायसाठी केलं मग तसं.
मला बी नाही तुम्हाला बी नाही. हो हो मला पण सांगितलंय अर्जुन दादानी. शेवंत आली, सरपंचाची गिरजा आली आणि तुला भाकरी करून मावशी सांगितल्यात. आणि तुम्हाला भांडाय आली. हो मला त्याने सांगितलं होतं येऊन, पण मला काय माहिती तुम्ही त्याला हाकाललाय ते. पण अर्जुन दादा तुम्ही सगळ्यांच्याच पोटावर मारलं की. आता माझ्याच पोटाला नाही काय तर. पण असं असतं का हो? मग अर्जुन दादाने बरोबर केलं. तुला नको मला नको आणि टाक कुत्र्याला. कुत्र्याला. तसंच काम केलंय. अरे काय इथं गिरजाबाई बी नाही आणि शेवंताबाई बी नाही, पण लोकांच्या परपंचाचं वाटलं कशासाठी करत असतो तू? आणि मी एवढं कष्ट करून मला कशासाठी हाकलून देता तुम्ही? बघ आता आमची मर्जी ती. अरे कष्ट 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 बोंबलतो. डुसून कशाला येतो? होय रे, लय बोलतो पुढच्या पोपटागत. येऊन इथून धिंगाणा करतोयस. पिऊन नसता आलं तर तुला काय जेवाय घातलं नसतं का आम्ही? तुमचं ऐकूनच मला टेन्शन येते म्हणून मी घेतो. बघ आता. सांग तू. काय सांगू अण्णा आता? काय हो अर्जुन दादा तुम्ही सगळ्यांच्या घरातनं भांडणं कशी लावत ठेवता आणि लावत सुटता भांडणं. होय पाटील तुम्हाला असा त्यांच्याकडनं कष्ट करून घेता आणि जेवायच्या टायमाला त्यांना हाकलून देता. असं कसं हो? अहो ताई म्हणून तर अर्जुन दादांनी चांगली ह्यांची जिरावली. अर्जुन आमच्याकडून सगळ्याकडून चुकलं बाबा. तुला नुसता राबून घेतला आणि तुला जेवायला वेळेस हाकालला. हे आमच्याकडून चुकलं, खरंच चुकलं. कशाला घेताय सरपंच टेन्शन? झालं परत आपण बनवू नव्यानं वनभोजन. कशाला टेन्शन घेताय? तुझं वन भोजन ही राहू दे तुझी, तुलाच वन भोजन. जातो आणि घरी आणि खातो चटणी आणि भाकर. चला रे घरी. चला उठा. हे जाऊ द्या, चला. वन भोजन. कोणा का व्हायचं आणि कधी जेवायचो. वनभोजन. तुमचं तुम्हीच खा, तुमचं तुम्हीच करा. आणि तू चला वन भोजन कर, वनातच राहा. वनातच राहा, नको ताप द्या येऊ गावात आग आम्हाला. लावली सगळंच वाटोळ केलं आमचं. पाटलीन बाई वनातच राहायचंय नाही काय? नाही बाई, चला चला मी पण येते बाया. आपल्यावर विश्वास नाही कोणाचा तर आपण तरी एकटं काय करायचं? चला आपण बी काय करावं?